तर इथं आलतो राजूभायापाशी, राजूभायाची भेट घेऊ म्हणून, पण राजूभाया काय भेटणार झालेत आम्हाला. कुठे गेलेत की प्रेम गलीला गेलेत. हे बघा राजूभाऊचे छोटे बंधू रामभाऊ कोलपुशे, हे आहेत गाडी मेकॅनिक स्पेशलिस्ट. तर जय श्रीराम भावान. तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आता वाजलेत सकाळचे 9:30. तर भावानं आपला ब्लॉग आतापासून स्टार्ट होत आहे. तर भावानं ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भावानो, हे आहे आमच्या गावातलं मंदिर, म्हणजे अहमदपूर तालुक्यातलं प्रसिद्ध मंदिर रोकडोबा देवस्थान प्रचंड. शनिवार असल्यामुळं आपल्या इथं जत्रा भरते, पण आता सोयाबीनच्या सीझनमुळं कमी आहेत, नाहीतर लई लोक आहेत इथं. आता आलेत बाबूराव, भेटलेत. आता शेताकडे जायचे म्हणा. तर आता आनंदचा ढिकती उघडलाय का बरं की आता थोडं वल्ल वल्ल आहे. पावसानं मागच्या तुम्हाला तर माहिती आहे पाऊस कसा होता काय नाही. आता थोडं उघाड दिलंय, तर सोयाबीन निघाले तर 60%, अजून 40% राहिले. तर आता नाश्ता ते करून तर जायचं आहे जरा किनगावला, थोडं काम आहे, तिकडे जाऊन येऊता. त्याला ते आनंद सोडला गाडीपाशी. भया गेलाय आता संभाजीनगर खाली आता भरून आणते गाडी. 2 दिवस सोमवारपर्यंत गावात येते आता. तर आता भया ते गेलंय. मीन बाबूराव निघाला आता देवाला तेल घालायला. शनी देवाला आज शनिवार आहे. दर शनिवारी तेल घालतात देवाला. काल गेल्या बाजूला उशीर झाला त्याच्यामुळं तेल काय घालायला नाही. आता भया गेलाय संभाजीनगरला गाडी भरायला. आता झोपतो दोघं, पण आता झोपून उठून चाला शनी देवाला. तर आता आला आपण महादेवाच्या मंदिरात. हे आमच्या गावाचं महादेव मंदिर. आमच्या गावापासून 1 किलोमीटर अंतरावर अंबाजोगाई रोडला राईट साईडला प्रचंड पाटीच्या मागे. बघा आता संध्याकाळचा टाइम आहे. सूर्य बघा किती भारी वाटत आहे. निवांत मध्ये कावर की सगळी शेतानं कामं कराले तर सोयाबीनच्या सीझनमुळं. तर फायनली भावांनो, आता शनिदेवाला तेल ते घातलंय महादेवाचा, पण पाया पडल्यात. तर आपल्याला इथून जायचं आहे मोठ्या जनवळात, कारण की जे खालचं मंदिर आहे त्यांच्या मोठ्या भावाचं मंदिर इथं आहे, रोकडोबा देवस्थान म्हणून. जे गावात जे आहेत ते छोटे देव आहेत, आणि हे जे आहेत ते इथं स्थायिक झालेले आहेत मोठे. आता जाऊता तिथं जनवळात, कारण की त्यांनी राहतात तिथं जनवळ नाव दिलेलं आहे. तिथं जायचं आता, तिथं पण पाया पडून मग शेताकडे जाऊन यायचे. का बरं की जरा सोयाबीन कापायला आले का बघायचे, का बरं की आपलं पण सोयाबीन चालू करायचे कापायला. जाऊता आता. हे आहे रोकडोबा देवस्थान जनवळातलं. ह्या देवाचा छोटा भाऊ ही गावातला तो रोकडोबा आहे, तो आहे, आणि हा मोठा भाऊ आहे त्या देवाचा. तर आता झालंय दर्शन. ती आता सोयाबीन बघायला चालाव शेताकडे, आलंय का नाही. हे बघा मंदिराच्याच मागे आपलं शेत आहे. इथं दाखवतो पूर्ण आपला रस्ता शेताचा कसा आहे ते. आकडा आहे
हे बघा सोयाबीन बघू शकता पूर्ण वाळून गेले. पप्पा गाईला पाणी पाजवालेत. आमच्यापाशी 3 जनावर आहेत. एक गाय, एक वगार आणि एक आत्ताच 4 महिने झालं वासरू एक आहे. ह्या गाईनं लगातार चार वासरं दिले, ते पण गोरे दिलेले आहेत. हे पपईचं झाड आले. बघा आमच्या शेतात नारळाचं झाड आहे. नारळ ह्याची येते तर बघा. हे बघा कसं करायला गाय. फक्त पप्पाला येऊ देते, आम्हाला तर येऊ देतच नाही, नुसतं मारते आहे. पप्पा सोयाबीन आलंय पूर्ण काढा. उद्या येव सकाळी 10 वाजता. बाबूराव पण येतो म्हणाले आमचे सोयाबीन कापायला. चला हे झालं, आता वरच्या वावरात एक जाऊन येऊ. वरी काय आहे? वरच्या वावरात बघायचे का आपलंच आहे की वर? ये इकडे. अरे बघून येऊ ये. हे आपण पहिल्यांदाच पेरलेली आहे तूर. आणि हे जे आहे ते आत्याचं वावर आहे आमच्या, आम्हीच केलेला आहे. त्यांनी राहतात मुंबईला. त्यांच्या वावरात तूर ते लावलेली आहे. दरवर्षी लावतो आम्ही तूर. इथलं पण सोयाबीन आलंय. हे बघा बघू शकता. हे बघा हे तूर कुठं आहे माझ्या. पूर्ण मी झाकून जात आहे. काय का होईना, पाऊस का पडना, पण काय का होईना तूर तर हातात पडते, एवढं तर मान्य आहे आपल्याला. थोडी का होईना बघू तर आता भाव किती येत आहे काय नाही तुरीचा, पण ते सांगता काय येत नाही आपल्याला. तर आता इथं जायचे. आता बघा बाबूरावच्या शेताकडे त्याचा ढीग उघडा करून आलेला आहे. सकाळी तुम्हाला सकाळी सांगितलेलं आहे. आता ते 2 ढीग बंद करायचे, झाकायचे आणि तिथून जायचं अजय कुमार मुडे. ते थांबले तर राधाकृष्ण मंदिरापाशी, त्यांचे पण 2 ढीग हे करायचे. आता आनंदचं उद्या फवारायचे म्हण. मग फवारण्यासाठी पण आपल्याला फवारा न्यावं लागेल की आपल्यात आहे ते फवारा बघावं लागेल. पप्पाला विचारून चालू आहे नाही आधी चेक करावं लागेल, मग घेऊन जावं लागेल. उद्या सकाळच्या रामपरात फवारायचं आहे. उद्या रविवार आहे. बाबराव उद्या काय आहे का नाही? हो पप्पा फवारा पाहिजे म्हणा बाबरावला. चलते का पण? चलते का नाही आता हाण्याला धरून हाणतो आम्ही. चलते का नाही बघ ती बंद करती. हे बाबूरावच फवारणारे आहेत. आता फवारा तर मी नेतो, उद्या बाबूराव फवारणारे आहेत. हे आहे फवारा. हे बघा आमच्या पप्पाची बाज झोपायची. इकडं गाय ते बांधताव, दोरी तर हाय. हा चालू आहे फवारा तर कंडिशन मध्ये आहे. तर आता बघू उद्या सकाळी नेऊन चालू होत आहे नाही होत आहे, तरी पण आपण करूच आज होतायच का बरं की मी फवारलेला आहे. ह्याच्यावर एक सीझन काढलेला आहे मी पूर्ण सोयाबीनचं गेल्या वर्षीचं. हो हाय हा हाय. पूर्ण मी अख्खं सीझन फवारलेला आहे भावानं. त्यानं त्याच्यावर त्या फवाऱ्यानं कधी धोका दिलेला नाही. अजून पण नाही धोका देणार. आपण तर चालू करणार आहोत त्याला, कारण की आता ह्या वेळेस पप्पानं फक्त एकदा फवारलेला आहे त्या फवाऱ्यानं. ते तरी पण त्यानं रेस सोडाल तर, कारण की ते तुम्हाला माहिती असेल ते कार्बोरेटरमध्ये 2 त्याला होल असते, तर त्या होलला एकाला बंद केल्यावरच चालतं फवारा. कारण की काहीतर ह्याचा प्रॉब्लेम आहे, कार्बोरेटरचा प्रॉब्लेम आहे, ते चेक करायला लागणार आहे. मग इथून जाऊ आता सकाळी फवारा ती घेऊन बाबूरावचा फवार होता. आता जाऊता ढीक ते झापून घराकड. तर आता आलाव आनंदचा ढीग झापायला. तर इथं एक ढीग आहे आणि खालच्या वावरात एक ढीग आहे, कारण की इथून
इथं आहे 2 बॅगचं नाही, 1 बॅगचं काही तर आणि खाली 1 बॅगचं असं 2 ढिगा आहेत. कारण की मला थोडं वाटण्या झालेल्या आहेत, ते चेंजिंग केलेलं आहे. ते खालच्या वावरात आणि इथलं वरच्या वरी, कारण की लांब पडत होतं गटुडे ते आणायला. तुम्हाला जर माहिती आहे गटुडे कसे असतात काय नाही, तर ही ढीग ती झापून घेऊन मग खालचा ढीग पण झापायचा आहे आपल्याला. तिकडलं पण झापता, थोडं वल्ला आहे म्हणून जरा उघडा लागला आहे ढीग. गाडीत राहिलं ती काय राहिला थिमीट, काय माणूस आहे सर तू. हे बघा, आता ह्याला आधी सांगितलं होतं मी, ढीग गोळा करायच्या आधी थिमीट आणून खाली टाक, पण ह्यानं टाकायला नाही आणि आता ढिगाच्या कडाला टाकला. कसं व्हायचं तुम्ही सांगा. कडं नाही तर उंदरं खाणार नाही तो, पण खालून उंदरं लागल्यावर काय राहणार रे. हे बघा असलं आईचं नाही इथं, पूर्ण धुऱ्यावर लावलंय. धुऱ्याचं जाऊ द्या, काय आईचनाचा काही विषय नाही, पण थिमीट खाली टाकायचं असतं का साईडनं टाकायचं असतं, दोन्ही पण टाकायचं असतं ना. मी त्याला आधी सांगितलं होतं, मला त्या दिवशी विचारलं होतं, पण त्याला ध्यान नव्हतं म्हणा टाकायचं. तर आता आणलाय पुढा आणि आता टाकलाय. आता टाकल्यावर काय फायदा आहे का नाही तुम्ही सांगा. हाय ते थोडं बहुत कडनं खाणार नाही तर, पण खालचं कसं करायचं. बघू ते आता ढिगते झापुता, ते थिमीट ते टाकूता आणि खाली जाऊता. फिरून आलो भया, कोणीकडे चक्कर मारून आलो माय. तर आता थिमीट ती लावून घेतलंय, टाकलंय. इथला तर ढीग झापलाय, आता जायचे खाली. तर आला आता वरचा ढीग झापून, आणि हे आता ढीग झापायचा आहे. हे बघा इथला आहे, उरी 2-3 वावर सोडून इकडं खाली ढीग आहे. आता हे पण झाकून घेतो. तर भावांनो, आता आला आपण ढिगती झापून तुलसीवर. अरे भाऊ, ते मोटर बंद कर की. हे आहेत आमच्या तुलसी हॉटेलचे मालक, हे आमचे कृष्णा भैया. हा कृष्णा भैया, हाय करो, ब्लॉग चालू आहे. आला आता चहाचा ऑर्डर ते दिलेला आहे. हे आमचे बाबूराव, तर बाबूरावनं कॉफी मागितली, तर हे आमचे 2 चहा. तर आता चहा ते पिऊन जायचे. हे बघा, हे आहेत MD मॅनेजमेंटचे मालक. आता ह्यांचं का नाही, आपल्याला काय खाली करायचे, जनरेटर. तर आता इथून चहा ते ऑर्डर केलेला आहे. चहा ते पिऊन आता जायचे जनरेटर खाली करायला. MD मॅनेजमेंटचे भावांनो, तुलसी हॉटेल हे अंबाजोगाई रोडला आहे. फक्त प्रचंड पाठीपासून फक्त 200 मीटर अंतरावर, फक्त व्हेज, प्युअर व्हेज. तर हॉटेलला लवकर विजिट करा. हे आहेत तुलसी हॉटेलचे मालक सदानंद भैया भोईनवाड. तर लवकरात लवकर विजिट करा आणि आम्हाला तुमच्या सेवेची संधी द्या. तर इथं आलतो राजूभैयापाशी, राजूभैयाची भेट घेऊ म्हणून, पण राजूभैया काय भेटणार झालेत आम्हाला. कुठे गेलेत की प्रेम गलीला गेलेत. हे बघा राजूभाऊचे छोटे बंधू रामभाऊ कोलपुशे, हे आहेत गाडी मेकॅनिक स्पेशलिस्ट. फिरून आलो भया, कोणीकडे चक्कर मारून आलो माय. तर हे का जनरेटर उतरवायचे. हे आलेत बाबूराव, हे राजूभया, पिल्या, हे गावचे सरपंच आमच्या, आणि आजूभया. हे बघा किती आहेत इंजन उतरवायला. कुणी बॉडीगार्ड असेल तर या आमच्या आजूभयापाशी. तर अशा प्रकारे इंजन आता खाली उतरलेलं. हे फायनली भावानं आता जेवण ते झालंय, मी आला घरी. तर भावानं ब्लॉग आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.